नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत. शेअर मार्केट मराठीचं जे ॲप आहे ते आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये आपले फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. त्याचसोबत आपण दररोज सकाळी जे लाईव्ह मार्केट सेशन घेतो याचं अलर्ट सुद्धा ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत आता द्यायला सुरुवात झालेली आहे. हे नोटिफिकेशन तुम्हाला सकाळी 8:30 ते पावणे 9च्या दरम्यान मिळतात आणि त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन असतं त्या मेसेजमध्ये सगळ्यात खाली एक जॉईन बटन असतं. तुम्ही बरोबर 9 वाजता जर त्या जॉईन बटनला क्लिक केलं तर तुम्ही लाईव्ह मार्केट सेशन डायरेक्ट जॉईन करू शकता. तर अशा एक सर्व्हिसेस आपण ॲपच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचसोबत कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत. आता आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन विषयी माहिती घेऊया. उद्या म्हणजे शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे सर्वांसाठी असेल आणि आपल्याला आता माहिती झालंच आहे की सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि या सेशनची वेळ सकाळी 9 ते 10:30 अशी असते. त्यामुळे हे सेशन उद्या अजिबात चुकवू नका. आता हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी. आपण पुढे जाऊया आणि पेड कोर्सेसची थोडक्यात माहिती बघूया. आपल्या सर्व पेड कोर्सेससाठी ज्यामध्ये मनी मशीन कोर्स, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स, कॉम्बो कोर्स, त्याचबरोबर आता नवीन लॉन्च झालेला आत्मा कोर्स जो आहे, ज्यामध्ये आपण शेअर मार्केटचं विश्लेषण हे ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, टेक्निकल अनालिसिस आणि गणित या 4 शास्त्रांच्या साहाय्यानं करतो आणि आपल्याला अतिशय सुंदर असे रिझल्ट त्याच्यामध्ये बघायला मिळतात. जवळ-जवळ आपण 90 ते 95% ॲक्युरसी या कोर्सच्या साहाय्यानं मिळवू शकतो. आता तुम्ही हे दररोज लाईव्ह सेशनमध्ये बघत असता, दररोज व्हिडिओमध्ये बघत असता. ज्या पद्धतीनं मी विश्लेषण करतो त्याच पद्धतीनं तुम्हाला विश्लेषण करायला शिकायचं असेल तर त्यासाठी आपला हा आत्मा कोर्स आहे. तर या सर्व कोर्सेस विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा प्रवेश घ्यायचा असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज 9405927989 ह्या नंबरवर पाठवा. या व्हॉट्सअप मेसेजला रिप्लायमध्ये सर्व माहिती सांगितली जाईल. तर ही झाली काही महत्त्वाची माहिती जी आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला सांगणं आवश्यक वाटलं. आता आपण पुढे जाऊया आणि आजच्या मूळ विषयाकडे परत येऊया. आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन करतोय. बँक निफ्टीचा इथे 15 मिनिटाचा चार्ट तुम्हाला दिसतोय. आज काय झालं? आज ओपनिंग खूपच गॅप अप झालं आणि हे थोडंसं सरप्राईज होतं. मात्र तुम्हाला जर आठवत असेल तर आपण सोमवारी जे ॲस्ट्रो मार्केट अपडेट दिलेलं होतं लाईव्ह सेशनमध्ये त्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की 21 आणि 22 तारीख ह्या 2 तारखांवर लक्ष ठेवा. या आठवड्यात ह्या 2 तारखा महत्त्वाच्या असणार आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल आज काय झालं? गॅप खूप गॅप अप ओपन झालं. 55,885 च्या आसपास आपण जे पहिलं टार्गेट दिलेलं होतं वर जातानाचं तर त्या टार्गेटच्या सुद्धा वर ओपन झालं. ओके. आणि त्यानंतर काय झालं? त्यानंतर एकदम सेलिंग बघायला मिळालं. ज्यावेळेला हे सेलिंग येत होतं मी लाईव्ह सेशनमध्ये आणि प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी हे लाईव्ह सेशन होतं. तर त्या लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं की हे जे सेलिंग येतंय हे कुठपर्यंत येऊ शकतं? तर हे सेलिंग जे आहे हे आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या एरियापर्यंत येऊ शकतं. आणि तुम्ही बघू शकता बरोबर ह्या एरियात आल्यानंतर जेव्हा ही कॅन्डल बनायला लागली त्याच वेळेला मी सांगितलं होतं की कदाचित काय होऊ शकतं? ही तेजी कंटिन्यू पुन्हा एकदा इथे बाउन्स येऊ शकतो आणि मग आपल्याला एम पॅटर्नची वाट बघावी लागेल. आता तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितलं तर पटकन सहज तुमची जर नजर चांगल्यापैकी सरावलेली नसेल, प्रॅक्टिस झाली नसेल, तर तुम्हाला काय होईल 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरच तो एम पॅटर्न दिसेल, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर
दिसणार नाही. आपण काय करूया, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि थोडंसं चार्ट आपल्याला सगळा दिसेल अशा पद्धतीनं अरेंज करूया. आता तुम्ही इथे जर बघितलं तर काय लक्षात येईल, पहिल्या 5 मिनिटामध्ये खूप मोठं सेलिंग झालं. त्यानंतर बराच वेळ इथे आपल्याला थोडंसं साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली. त्यानंतर बाउन्स आला. बाउन्स येत असताना मी काय सांगितलं होतं, जोपर्यंत ह्या लेवलला टच होत नाही एम पॅटर्न बनण्याची शक्यता राहणार आहे. काय झालं, पहिला हाय हाय बनला, त्यानंतर सेलिंग आलं, परत हाय बनताना काय झालं, हा हाय वर बनला. म्हणजे आता इथे एम पॅटर्न बनणार नाही हे फिक्स झालं. मग आता इथून पुढे बनू शकतो. तर आपल्याला जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात येईल की ही जी तेजी झाली, त्यानंतर हे जे काही सेलिंग आलं, त्यानंतर इथून वर जात असताना इथे हाय बनला आणि त्यानंतर आपल्याला एम पॅटर्न बनलेला अगदी क्लिअर कट 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये दिसतोय. आणि मी सांगितलं होतं की आता एम पॅटर्न बनत नाही तोपर्यंत आपल्याला सेलिंग करायचं नाहीये, आणि एम पॅटर्न बनल्यानंतरच सेलिंग करा, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो. 1:2 पेक्षा जास्त, 1:2.25 पेक्षा जास्त आपल्याला इथे टार्गेट बघायला मिळालं. आणि हे मी लाईव्ह सेशन मध्ये सांगितलेलं होतं की अशा प्रकारे इथे एम पॅटर्न बनू शकतो. त्यानंतर काय झालं, त्यानंतर एक छोटासा बाउन्स झाला. आता इथे सुद्धा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथे सुद्धा एक एम पॅटर्न बनला आणि ह्या एम पॅटर्नच्या ब्रेकआउटला सुद्धा जवळजवळ, अगदी एक्झॅक्टली नाही आलं, पण जवळजवळ 1:1चं टार्गेट आपल्याला बघायला मिळालं. ओके, म्हणजे हे जे अंतर होतं ते अंतर आणि हे अंतर सारखंच आपल्याला बघायला मिळालं. थोडासा फरक आहे, 1:1चं टार्गेट इथे काही आलं नाही, पण बऱ्यापैकी आपल्याला इथे सुद्धा एकदा सेलिंग बघायला मिळालं. त्यानंतर तिसरा एम पॅटर्न इथे बनला, तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीनं, आणि इथे सुद्धा 1:1.25 वगैरेचं टार्गेट बघायला मिळालं. मी नेहमी सांगतो, कमीत कमी 1:1चं टार्गेट आपल्याला मिळालं पाहिजे, तर ते 3 पैकी 2दा बघायला मिळालं. ओके, पण आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी काय करतो, की जे काही 1:1चं टार्गेट असतं त्याच्या थोडंसं आधीच प्रॉफिट बुक करून टाकतो. तर त्यामुळे जर आपल्याला तशी शक्यता वाटायला लागली तर आपण लगेच प्रॉफिट बुक करतो. इथे तुमच्या लक्षात येईल की असं 3 वेळा आपल्याला आज एम पॅटर्न बनलेला दिसतोय. हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते ते आपल्याला बघायचं आहे. तर जसं मी सांगितलं होतं की 21 आणि 22 हे 2 दिवस महत्त्वाचे असणार आहेत. आज प्रचंड व्होलाटाईल असणारा दिवस आपल्याला बघायला मिळाला. आता उद्यासाठी कोणती लेवल महत्त्वाची आहे, तर उद्यासाठी मी इथे तुम्हाला खालच्या बाजूला 55,690 ची लेवल दिलेली आहे. 55,690 ची ही जी लेवल आहे, जर ही लेवल ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, येणाऱ्या काळात एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि आणखीन खाली जाऊ शकतं. कुठपर्यंत खाली जाऊ शकतं, याचं आपल्याला उत्तर उद्या लाईव्ह सेशन मध्ये बघायला मिळेल. पण आपण असं समजू शकतो किंवा लक्षात घेऊ शकतो की इथून खाली गेल्यानंतर कमीत कमी 100 ते 200 पॉईंटचं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. कारण हे जी लेवल आहे 55,690 ची, म्हणजे 55,700 ब्रेक होत आहे, अशा वेळेला 200 पॉईंट 55,500 पर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो. अर्थात ते फायनल टार्गेट असेल, आपण 50-50 पॉईंटचं छोटं छोटं टार्गेट सुद्धा ठेवू शकतो. एक्झॅक्ट टार्गेट पाहिजे असेल तर उद्याचं लाईव्ह सेशन आपण बघू शकता, सर्वांसाठी आहे, त्यामध्ये तुम्हाला ही टार्गेट्स दिली जाणार आहेत. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. बँक निफ्टीमध्ये आपल्याला हे टार्गेट जे येणं अपेक्षित होतं ते आज आलं. त्यानंतर एम पॅटर्न म्हणून सेलिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. आता आपण जाऊया सेन्सेक्स कडे. सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला सेम दिसेल. मी मुद्दाम 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर परत सेन्सेक्सचा चार्ट घेऊन येतोय आणि आपण इथे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर इथे काय झालं बघा, सेम तसंच झालं. हे वरचं टार्गेट दिलेलं होतं, काल आलं नव्हतं. ओके, हे वरचं टार्गेट होतं 82,000 ची लेवल. 82,000च्या वर आज ओपन झालं. 82,375 ची लेवल आता पुढचं टार्गेट असणार आहे. पण पहिल्या टार्गेटची आपण जास्त गॅरंटी असते आपल्याला, दुसऱ्या टार्गेट बाबत काही विशेष सांगता येत नाही. तर त्यामुळे आपल्याला इथे काय झालं की ओपनिंग नंतर आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळालं. जसं बँक निफ्टीमध्ये झालं तसंच इथे पण झालं. इथे तुम्हाला दिसेल की डब्ल्यू पॅटर्न सुद्धा व्यवस्थित बनला, बरोबर. सेलिंग आलंय, इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर आपल्याला एक खूप चांगल्या पद्धतीनं तेजी बघायला मिळाली. म्हणजे डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळाला, तेजी बघायला मिळाली. त्यानंतर काय झालं, हा हाय झाला, मात्र हा हाय त्याच्या वर झाल्यामुळे इथून पुढे एम पॅटर्न बनल्यानंतरच आपल्याला
सेलिंग बघायला मिळू शकत होतं. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा एम पॅटर्न बनला, खूप चांगलं ट्रेडिंग झालं, खूप चांगलं टार्गेट बघायला मिळालं. इथे सुद्धा तुम्हाला एम पॅटर्न दिसला, खूप चांगलं टार्गेट बघायला मिळालं. इथे सुद्धा तुम्हाला एम पॅटर्न दिसला, तर खूप चांगलं टार्गेट इथे सुद्धा बघायला मिळालं. अशा प्रकारे आज बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये 3 वेळेला एम पॅटर्न बघायला मिळाले. सेन्सेक्स मध्ये इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा परफेक्ट झालेला आपण बघू शकतोय. तर अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही बाजूनं मुवमेंट होताना आणि दोन्ही बाजूनं अगदी परफेक्ट पद्धतीनं मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळालं. आता आपण येऊया निफ्टी फिफ्टीकडे. निफ्टी फिफ्टी मध्ये काय झालं, निफ्टी फिफ्टी मध्ये वरचं टार्गेट मी मागच्या जवळजवळ 3-4 दिवसापासून देतोय की वर जात असताना कुठपर्यंत जाऊ शकतं, तर 55,130 पर्यंत जाऊ शकतं. आज बघा त्याच्या थोडंसं वर ओपन झालं. ही रेझिस्टन्सची लेवल आहे आणि हे मागचे अनेक दिवस मी सांगतोय. तर त्यामुळे काय झालं, लगेचच सेलिंग बघायला मिळालं. पण आदल्या दिवशीचा जो क्लोजिंगचा एरिया होता, ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातो. त्या पद्धतीने इथे सपोर्ट घेतला गेला, परत बाउन्स आला, परत ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेतला गेला. तुम्हाला लक्षात येईल की ह्या लेवलचं महत्व काय. 25,130 ची ही काही राऊंड फिगर नाहीये, अदली मधलीच लेवल आहे, पण त्या लेवलचं महत्व तुम्हाला लक्षात येते, कारण ही लेवल ॲस्ट्रोची लेवल आहे. त्यानंतर काय झालं, परत खाली आलं. इथे वर जाताना बघा, इथे वर जाताना पुन्हा एकदा ही लेवल ब्रेक करायचा प्रयत्न झाला, मात्र ते काही सक्सेस झालं नाही आणि पुन्हा सेलिंग आलं. आणि ह्या वेळेला मात्र थोडंसं जोरदार सेलिंग आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. तर हे झालं सेन्सेक्स मध्ये. आज काय झालं, आता उद्या काय होऊ शकतं हे जर समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला थोडंसं सेन्सेक्स साठी लक्षात काय ठेवायला लागेल, सॉरी निफ्टीसाठी इथे काय लक्षात ठेवायला लागेल, की निफ्टीमध्ये आता आपल्याला इथून खाली जर जायला लागलं, तर इथे प्रॉपर एम पॅटर्न बनलेला नाहीये. बघा काय झालं, हा हाय सगळ्यात वर बनलाय. आज मी निफ्टीला सगळ्यात मागे का ठेवलं, याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल, की इथे आपल्याला एम पॅटर्न बनला. ओके, इथे आपल्याला एम पॅटर्न बनला. ओके, इथे आपल्याला एक टार्गेट पण आलं. त्यानंतर इथे सुद्धा एक एम पॅटर्न बनला, ह्याचं पण टार्गेट आलं. पण त्यानंतर काय झालं, हा हाय वर बनल्यामुळे आता एम पॅटर्न बनण्यासाठी काय होणं अपेक्षित आहे, थोडंसं वर जाऊन खाली येणं अपेक्षित आहे. अर्थात आणखीनही थोडं खाली पण जाऊ शकतं, त्यामुळे खाली किती जाऊ शकतंय हे बघावं लागेल. निफ्टीसाठीच्या ज्या महत्त्वाच्या लेवल असतील ते उद्या आपण लाईव्ह मार्केट सेशनमध्ये बघणार आहोत. मात्र तिन्ही इंडेक्समध्ये आता थोडंसं शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी तुम्हाला समोर दिसतेय. तर हे झालं तिन्ही इंडेक्स मधलं विश्लेषण. आपण आता या व्हिडिओच्या शेवटी आलेले आहोत. मात्र जाता जाता जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाची माहिती सांगूया आणि त्यानंतर आपण आजचा हा व्हिडिओ इथे पूर्ण करूया. तर सगळ्यात महत्त्वाची माहिती काय, जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल, तर तुम्ही कशा प्रकारे होऊ शकता. तर त्याच्यासाठी दोन गोष्टी आहेत. तुम्हाला शेअर मार्केट मराठीचे जे ग्रुप आहेत, व्हॉट्सअपमध्ये आहेत, टेलिग्राममध्ये आहेत, ह्या दोनपैकी कुठलाही एक ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे. तसा तो फेसबुकवर पण देखील आहे. तर ह्या ग्रुपला जॉईन करणं आवश्यक आहे. हे ग्रुपची लिंक कुठे मिळणार, तर ह्या ग्रुपची लिंक आपण डिस्कशन सेक्शन मध्ये दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल, म्हणजे आपला ग्रुप जॉईन करावा लागेल आणि ॲप डाउनलोड करावं लागेल. ॲपची लिंक कुठे आहे, ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. या दोन गोष्टी केल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल. आता एकदा परिवाराचे सदस्य झालात म्हटल्यावर तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कसं दिलं जातं. तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे प्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स. तर अशा 3 लेवल्स आहेत. ओके, तर पहिलं फ्री कोर्स विषयी अधिक माहिती घेऊया. आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. दररोज संध्याकाळी आपल्याला आज कशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट झाली आणि उद्या कशा प्रकारे होऊ शकते, याला आपण दैनंदिन विश्लेषण मालिका असं म्हणतो. तर त्या मालिकेतला व्हिडिओ दररोज संध्याकाळी तुम्हाला बघायला मिळतो. हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. त्याबरोबर उद्या जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे, हे सुद्धा सर्व सदस्यांसाठी आहे आणि हा सुद्धा फ्री कोर्स मधील सर्व सदस्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देतोय. तर ह्या ज्या दोन सर्व्हिसेस आहेत, एक म्हणजे दररोज संध्याकाळी आपल्याला उद्यासाठीचं दैनंदिन विश्लेषण आणि सकाळी 9 ते 10:30 लाईव्ह मार्केट सेशन, या दोन्हीचा आपल्याला नक्कीच फायदा होत असेल. तर ह्या दोन सर्व्हिसेस झाल्या.
ह्याचं नाव ठेवलंय सेक्शनचं आपण फ्री कोर्स. तर ह्याच्यामध्ये 3 कोर्सेस आपण फ्री ऑफ कॉस्ट दिलेत. तुम्ही एकदम नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट बेसिक पासून शिकायचं असेल, तर आपला पहिला फ्री कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स. तो कोर्स अवश्य करा. तो कोर्स तुम्हाला कुठे उपलब्ध होईल? ॲपमध्ये उपलब्ध होईल. ओके. तर तो कोर्स करा. त्यानंतर तुम्हाला शेअर मार्केटच्या सर्व बेसिक संकल्पना लक्षात आल्या, की तुमची इच्छा असणार आहे की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ॲनालिसिस करता आलं पाहिजे, विश्लेषण करता आलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला विश्लेषण करता येत नाही, खरेदी विक्रीचे निर्णय आपण घेऊ शकत नाही. विश्लेषण कसं करायचं? तर विश्लेषण करण्यासाठी आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस कोर्स इथे उपलब्ध करून दिलेला आहे. हा सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्यासाठी कुठलेही चार्जेस नाही. कुणीही हा कोर्स शिकू शकतं आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, की कोणत्याही पेड कोर्समध्ये सुद्धा शिकवलं जाणार नाही. इतकं विस्तृत आपण ह्या फ्री कोर्समध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही काय करू शकता? ॲपमध्ये जाऊन तो कोर्स बघू शकता. त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक यायला लागलं, एनालिसिस कळायला लागलं, की तुमची पुढची इच्छा असणार आहे, की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे. तर आपल्या तिसऱ्या कोर्सचं नावच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. बरोबर? आणि या कोर्समध्ये ट्रेडर होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, त्याविषयी अतिशय सखोल अशी माहिती सांगितलेली आहे. तिन्ही आपले कोर्स अतिशय पॉप्युलर आहेत आणि एकदा ते बघायला लागल्यानंतर अनेक जण ते कोर्सचे संपूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतरच थांबतात. अशा प्रकारचे ते व्हिडिओ आहेत. जर तुम्हाला फ्री कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता? फ्री कोर्स अशा 2च शब्दाचा एक WhatsApp मेसेज तयार करा आणि तो 9405927989 या नंबरवर पाठवा. तुम्हाला काय केलं जाईल? फ्री कोर्सेसची सर्व माहिती लिंक सकट पाठवली जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर प्रीमियम ग्रुप अशा 2च शब्दाचा WhatsApp मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा. तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती रिप्लायमध्ये सांगितली जाईल. तुम्हाला जसं फ्री कोर्सेस हे ॲपमध्ये उपलब्ध होते, त्याच पद्धतीनं तुम्हाला जर प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घ्यायची असेल, तर तुम्ही ॲपमधून प्रीमियम ग्रुपची 1 वर्षासाठीची मेंबरशिप घेऊ शकता. तर हे गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. आता हे झालं पहिल्या 2 गोष्टींविषयी. तिसरी गोष्ट आहे आपले पेड कोर्सेस, ज्याची आपण फी घेतो आणि शिकवतो. तर ह्या पेड कोर्सेससाठी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, तर काय करायचं? पेड कोर्स अशा 2च शब्दाचा एक मेसेज तयार करायचा WhatsAppमध्ये आणि तो मेसेज या नंबरला पाठवून द्यायचा. तुम्हाला रिप्लायमध्ये पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल. जसं आपल्याला माहिती आहे, की फ्री कोर्स ॲपमध्ये उपलब्ध आहे, प्रीमियम ग्रुप ॲपमध्ये उपलब्ध आहे, तर पेड कोर्स सुद्धा आपला ॲपमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला त्याची ॲडमिशन घ्यायची असेल, तर ती ॲपमध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याचसोबत आपण आता जो नवीन कोर्स लॉन्च केलाय, ज्याची मी मगाशीच थोडक्यात माहिती सांगितली, ज्याच्यामध्ये ॲस्ट्रोलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल एनालिसिस आणि मॅथेमॅटिक्स या 4 सायन्सचा उपयोग करून मार्केटचं आपण 90 ते 95% ॲक्युरेटली विश्लेषण करू शकतो. त्या कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर आत्मा कोर्स असा 2च शब्दाचा WhatsApp मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा. तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती रिप्लायमध्ये दिली जाईल. तर हे झालं आजच्या व्हिडिओविषयी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा अगदी सूचना सांगायच्या असतील, तरी देखील तुम्ही कमेंट सेक्शनचा वापर करून ह्या सर्व गोष्टी करू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.